बघा मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज चौक. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मुंबई. बघा भावांना, आज मी मुंबईला आलाय. अंधेरीला आलाय. काय लोक आहे. वरती हा मेट्रो आहे. मेट्रो रेल्वे स्टेशन आहे इकडे वरती. आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे सकाळी 7 वाजता. डायरेक्ट रात्री काही व्हिडिओ बनवला नाही, डायरेक्ट मुंबईमध्ये येऊन ना सुरू केला आपला व्लॉग. आज तुम्हाला मी दाखवणार अंधेरी, तिकडनं परत रिटर्नमध्ये मुंबई दाखवतो. म्हणजे अंधेरी मुंबई तर अजून आतमध्ये राहिली. अंधेरीपासून तर कमसे कम 50 किलोमीटर नाही, 30-40 किलोमीटर आतमध्ये मेन मुंबई. अपन हाईवे पे और बगल में मेट्रो. क्या बात है, क्या बात है. दिस इज अल्टीमेट नज़ारा. वाव, क्या बात है. सुपर, एकदम सुंदर दृश्य आहे ना. काय एकदम लज्जिश. बघा ना, मोठे मोठे बिल्डिंग्स बनलेले आहे मुंबईला. आपले आदिवासी बंधुभाऊ कधी जास्त येत नाही मुंबईला. फक्त कोण येतात, जे ड्रायव्हर लोक आहेत तेच येतात. मुंबई कशी आहे, काय आहे, इकडे आल्यावरच माहीत पडते की काय मुंबईला काय होते नेमकी. ट्रॅफिक लागते ते एवढे 6-7 लाईनी लागतात. 5-5, 6-6, 7-7 लाईन लागून जातात. एवढं जाम कधी होते. मुंबई येणे सर्वांचं काम म्हणजे नाही आहे. जाम त्रास आहे मुंबईला. बघा ना, सध्या आता सकाळ आहे तरी पण किती क्राऊड आहे, किती गाड्या आहे सकाळी. तर दुपारच्या टायमात किती असतील म्हणजे दुपारी. आता सकाळचं टायमिंग आहे तरी एवढा क्राऊड आहे हायवेवरती. बघा ना काय नजारा आहे मॉर्निंगचे. शहरामध्ये पोहोचला मी आता. खाली 700-800 मीटरवरती आहे का पोहोचला डेस्टिनेशनवरती. आता मी चहा प्यायला जात आहे. इकडे कुठेतरी भेटेल टपरी, तिकडे चहा पिणार. नागौरी चहा. जस्ट चहा पिऊन आला मी. आता आपली गाडी खाली होणार आहे. झाले 10:30 वाजून गेले. आता 11 वाजली. थोडी बाकी राहिली. मग निघतो इकडनं मुंबई सिटीतून. अंधेरीला आहे आता सध्या. खूप बरं वाटतं. खूप टाईम झालं गाडी खाली करता. मी कधी 7:30चा पोचलेला आणि इकडे आता 10-10:30 वाजून गेले. इकडे आहे गोडाऊन. जस्ट गाडी खाली करून निघाला आता आम्ही मुंबईवरनं. बघा ना कॉलनी किती खतरनाक आहे इकडची. शहर म्हणजे आहे, शहरामध्ये पण झाडं आहेत पण एवढी म्हणजे कसं जे रस्त्याच्या बाजूला जास्त करून तर बिल्डिंगी आहेत. इकडे शहर में रहने वाले शहर वालों की मजे, हम गांव वाले गांव में रहने का मजा कुछ और. शहरामध्ये पण डोंगर आहेत बघा. आपल्या मुंबई शहरामध्ये पण डोंगर तिकडे आहे. एकदम खुला नाही म्हणत तसं काही, एकदम सिटी आहे. डोंगर पण आहे सिटीमध्ये. शहरातून बाहेर पडता माझी हालत खराब होऊन जाईल. बघा ना ट्रॅफिक. हे बघा ना, हालत नाही आहे जागेवरून. सिग्नल एकदम इकडनं आपल्याला आहे राईट, पण बघा ना ट्रॅफिक. आणि इकडे कन्स्ट्रक्शन पण चालूच आहे.
बघा ना मुंबईच्या, हे आता बोरिवली आलंय. बोरिवली त्या बात, देखो क्या उंची उंची बिल्डिंग आहे, मोठ्या बिल्डिंग आहे आणि मधून हायवे, बाजूला मेट्रो. अलगच लेवल फिलिंग येते शहरामध्ये आल्यावर. क्या खूबसूरत, किती सुंदर वाटते आपली मुंबई. बघा ना त्या साईडला पण किती गर्दी आहे ती. तुम्हाला मी एवढी भारी सिटी दाखवली, त्याच्याबद्दल एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर पण करा. बघा मेट्रो, बघा मेट्रो काय खूबसूरत. ओ क्या व्यू आहे. बघितले मेट्रो किती सुंदर दिसते वरतून, एक नंबर. म्हणते ना शहरात, म्हणजे शहरातल्या लोकांना शहरातले गेले वाटते की हां आपण शहरामध्ये राहतो. बघा इकडे शहरातले ऑसम नजारे. दहिसर टोल नाका, बघा ना काय हाल आहे. बापरे बाप, ट्रॅफिक दिसते का, एवढ्या लांब आहे, एवढे आहे ट्रॅफिक. इकडे बघा ना शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा बनवलेला आहे, सर्कल. वा काय खूबसूरत, किती चांगलं बनवलेलं आहे स्ट्रक्चर. छत्रपती शिवाजी महाराज चौक, किती सुंदर. वाव, एकदम जबरदस्त. इकडे ब्रिजचं काम चालू आहे. पण आहे घोडबंदरचं ट्रॅफिक आहेच, थोडं तर ट्रॅफिक आहेच. घोडबंदर हे आहे घोडबंदरचा ब्रिज. इकडे आहे खाडी, नदी, खाडी बोलू शकता, कारण की खारं पाणी असेल मला वाटतं, हे गोडं पाणी नाही. कारण की खाडीचं समुद्राचं पाणी चढले असं वरती, त्याच्यामुळे खारट पाणी सगळे. ज्या मोठा ब्रिज आहे. एकदा सिटीतून बाहेर पडलं का बरं वाटतं, मनाला शांती. ते आता बाहेर निघाला, खूप म्हणजे एकदम अलगच फील होते सिटीतून बाहेर पडलं का. कारण की शहरामध्ये ट्रॅफिक जास्त आहे, इकडे राईट लेफ्ट सगळीकडे सेम लक्ष द्यावं लागतं. कोण बाईकवाला आहे, रिक्षावाला आहे, आणि हायवेवर कारण खुला राहतो, जास्त ट्रॅफिक नाही मिळत. चालला आहे रस्ता पकडून पोहोचतो. ही गाडी आहे ना पिकअप, ती वाहनगावाला विजय भाऊंची आहे, मिरचीवर चालणार आहे. बघा इथं बाद झाला मिरची लाईनमधून. बघा सिटीतनं
लागलेले आहे. आता बघू काय भेटते. खानिवडा टोलवरती थांबायला लागेल, काहीतरी नाश्ता करायला लागेल. जेवण तर पण फायदा नाही, जेवण बरोबर भेटत नाही. त्याच्या घरी जाऊन जेवायचं मस्तपैकी संध्याकाळी. आता इकडनं जाईन, नाश्ता करेन इकडे आपल्या टोल नाक्यावरती आणि मग डायरेक्ट डहाणू गाडी सोडून ना. ही गाडी मी सोडणार आहे कारण की सरांचा व्यवस्थित हे नाही मिळत, व्यवहार बरोबर नाही. मुंबईला जायला हा पैसे नाही दे. 200 रुपयात काय होणार आहे मुंबईला खर्च? मुंबईला कमसे कम 600-500 रुपये तर पाहिजे. बाबा आहे काय? चला आम्हाला एकदम चुल्या ऊपर का वडा, चुल्यावरचा वडा एकदम गरम आहे गरम. पर्यंत 7up ने काम चालवतो. जस्ट वडापाव खाऊन निघाला इकडनं. आता निघतो. मित्र भेटला विजय भाऊच होता ड्रायव्हर. मला वाटलं ड्रायव्हर असेल काय, गेला तो. चलो निकलते हैं अभी. जस्ट आता मेंढवण पास केलं. हो, आता 10 मिनिटात चरोडी आणि अर्ध्या तासात 10. मी गाडी डहाणूला सोडली आणि नंतर बसमध्ये बसून आला चारणीला. मी व्हिडिओ शूट केलाच नाही, काही नाही. आणि हा व्हिडिओ इकडेच समाप्त करतो. आणि पाहत राहा आपला व्लॉगमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, लाईक करा. परत भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय आदिवासी.